नमस्कार मंडळी, मी माझ्या काही मित्रांची सिक्स्थ सेन्सबद्दल परीक्षा घेतली आणि माझा विश्वास बसत नाही. बहुतेक मित्रांमध्ये सेन्सच नाही. साध्या साध्या गोष्टींचा अंदाज येत नाही किंवा जो अंदाज लावतात तो एकतर हास्यास्पद असतो किंवा त्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. सहाव्या इंद्रियाचा म्हणजे अंतर्ज्ञानाचा अभाव असेल तर किती मनोरंजक आणि आश्चर्यकारक अशा गोष्टी घडतात. आता माझ्या मित्रांच्या सिक्स्थ सेन्सच्या परीक्षेबाबत तुम्हाला सांगताना मला खूप आश्चर्य वाटते. काही लोकांमध्ये मजबूत असा सिक्स्थ सेन्स असतो तर काही लोकांमध्ये अजिबात नाही. हे मात्र मनाला फार भेटणारे आहे. तर मंडळी, माझा एक मित्र आहे, त्याच्या साधं मागं उभं राहिलं तरी त्याला काही कळत नाही. जणू काही त्याचा आणि सहाव्या इंद्रियाचा काही संबंधच नाही. दुसरा एक मित्र अतिशय कॉमेडी आहे आणि खोडकर आहे आणि त्याला समोर चालताना एखादा खड्डा दिसला तरी पडतो आणि पडला तरी त्याच्यावर विशेष असा काही परिणाम होत नाही. अनेक लोक मी बघितलेले आहेत, ते अतिशय सूक्ष्म आणि बारकाईने विचार करतात, परंतु आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा जे सूक्ष्म संकेत असतात किंवा अंतर्ज्ञान या बाबतीत ते खूपच अज्ञानी असल्याचे दिसून येते. सहाव्या इंद्रियाची शक्ती इतकी अफाट आहे की त्यामुळे अनेक गोष्टींच्या सूचना संकेत आपल्याला मिळतात. आंतरिक भावना, आपली आतील शक्ती आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींचे मार्गदर्शन करीत असते. त्यासाठी सिक्स्थ सेन्स जागृत असावा लागतो किंवा सहावी इंद्रिय क्षमता मजबूत असावी लागते. ज्या लोकांना अंतर्ज्ञान नाही किंवा आंतरिक शक्ती म्हणजे आतील भावना नाही, ते लोक कुठल्या जगात राहतात? तर मंडळी, तुम्हाला अशा प्रकारचे मित्र आहेत का ज्यांना आंतरिक भावना नाही किंवा जाणीवच नाही? तुम्ही त्यांची परीक्षा घेऊन एकदा चेक करून बघा, फारच मजेदार असे अनुभव येतील. अनेकांना आपल्या सहाव्या इंद्रियाशी जुळवून घेता येत नाही. काही लोक तुम्हाला फार हुशार, टॅलेंटेड दिसतील, पण जेव्हा सहाव्या इंद्रियाच्या दृष्टीने बघाल तर ते तुम्हाला मूर्खात काढतील किंवा विविध प्रकारची उदाहरणं देऊन तुम्ही कसे चुकीचे आहात हे दाखवतील. मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या मित्रांचा असाच काहीसा मनोरंजक अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सिक्स्थ सेन्सबद्दलचे मजेशीर अनुभव आणि दर्जेदार माहिती देऊन मार्गदर्शन करणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.